बातमी आहे अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातली। अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो आता समोर आलेला आहे। या हल्लेखोराचा फोटो साम टीव्हीच्या हाती लागलाय। आपण हा हल्लेखोर आपल्या स्क्रीनवर पाहू शकतो। मध्यरात्री 2:33 आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या हल्लेखोराच्या शोधासाठी पोलिसांची 10 पथकं आता रवाना झालेली आहेत। हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे आणि आता 10 पथकं पोलिसांनी तयार केलेली आहेत। सैफवर हल्ला करणारा हाच तो हल्लेखोर आहे आणि त्याचा फोटो आता साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। साधारण 2:33 ही फुटेज आहे। 1:30 वाजताच्या सुमारास सैफवर हल्ला झाला होता आणि त्यानंतर हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून आता या हल्लेखोराचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। सैफ अली खानवर हल्ला झाला आणि त्यानंतर हल्लेखोराचा फोटो आता साम टीव्हीच्या हाती आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। हल्लेखोराचा फोटो आता साम टीव्हीवर समोर आलेला आहे। कशा पद्धतीने आता पथकं तयार करण्यात आलेली आणि शोध एकूणच सुरू झालेला आहे? नक्कीच हल्लेखोराचा फोटो जो आहे तो समोर आलेला आहे। जवळपास रात्री 1:30 ते 2च्या सुमारास या हल्लेखोराने सैफ अली खानवरती हल्ला केला होता आणि त्यानंतर पलटणाची ही सीसीटीव्हीमध्ये हल्लेखोर हा कैद झालेला होता। आपण जर बघितलं तर हल्लेखोराच्या पाठीवर एक सॅक बॅग देखील आहे आणि या चोरीच्या उद्देशाने सैफ अली खानच्या घरामध्ये घुसल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। आरोपी हा रेकॉर्डवरचा असू शकतो असा देखील पोलिसांचा अंदाज आहे, कारण मध्यरात्री सैफ अली खानवरती हल्ला केल्यानंतर आरोपी पसार झाला होता आणि आरोपी सतत त्याचं लोकेशन बदलत असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। जवळपास 15 टीम, त्यातील 8 टीम ह्या मुंबई पोलिसांच्या आहेत तर 7 टीम ह्या मुंबई गुन्हे शाखेच्या आहेत। अशा 15 टीम ह्या आरोपीच्या मागावरती आहेत। आरोपीने शेजारील बिल्डिंगमधून भिंत चढून सैफ अली खानच्या इमारतीत प्रवेश केला होता। त्यानंतर तो लिफ्टच्या सहाय्याने सैफ अली खानच्या घरी गेला आणि सैफ अली खानचा मुलगा होता त्या मुलाच्या बेडरूममध्ये असताना त्याने तो असल्याची माहिती ही त्या बेडरूममध्ये असलेल्या मेडला मिळाली। तिने आरडाओरड केला असता या हल्लेखोराने पहिले तिच्यावरती हल्ला केला आणि जेव्हा या दोघांमध्ये जो झटापट सुरू होती तेव्हा सैफ अली खान मध्ये पडला। त्याने आपल्या मेडला वाचवण्याचा प्रयत्न केला असता सैफ अली खानवरती देखील या हल्लेखोराने हल्ला केला। सैफ अली खानवरती जवळपास 6 वार या हल्लेखोराने केले। एक त्याच्या मानेत लागला तर दुसरा मणक्याला लागला, त्यासोबतच त्याच्या हातावर देखील एक गंभीर असा स्वरूपाचा वार होता। सैफ अली खान त्यानंतर तात्काळ स्वतःच रुग्णालयात गेला। जो काही चाकूचा भाग सैफ अली खानच्या मानेत राहिला होता तो डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून बाहेर काढलेला आहे। आता सैफ अली खान हा आउट ऑफ डेंजर असल्याचं म्हटलं जातं। आता नक्कीच आता हा जो फोटो समोर आलेला आहे सचिन, त्या माध्यमातून त्याची ओळख पटवण्यात आलेली आहे का? कारण की अगदी स्पष्ट फोटोमध्ये तो दिसतोय, त्यामुळे सैफ अली खानच्या घरी जेही कोणी कर्मचारी आहेत, त्यांचे मदतनीस आहेत किंवा कुटुंबातले जे सदस्य आहेत त्यांच्या ओळखीचा किंवा त्यांच्या संपर्कात आला होता का, हा काही माहिती मिळालेली आहे का? नक्कीच मगाशीच पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे की या आरोपीची हल्लेखोराची ओळख जी आहे ती पटलेली आहे आणि पोलिसांच्या सूत्रांची अशी देखील माहिती आहे की हा आरोपी रेकॉर्डवरीलच असल्याची दाट शक्यता आहे आणि त्याला सगळे खाचखळगे माहिती आहेत। एवढंच नव्हे तर पोलिसांच्या अनेक टीम त्याच्या मागावर असल्याची देखील त्याला कल्पना असू शकते आणि म्हणून आपण बघतोय की हल्लेखोर हा सतत त्याचं लोकेशन चेंज करतोय आणि म्हणून पोलिसांच्या अनेक टीम त्याच्या सध्या मागावर आहेत। अद्याप हा हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये, मात्र लवकरात लवकर आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू असा दावा सध्या पोलिसांकडून केला जातो। आता हल्लेखोराचा फोटो तर समोर आलेला आहे आणि पोलिसांकडून पूर्ण शर्थीचा प्रयत्न केले जाणार आहेत त्याला पकडण्यासाठी। सचिन, आपलं असंच लक्ष असू द्या त्या पूर्ण घटनाक्रमाकडे। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आता वांद्रे पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। प्राणघातक शस्त्रांसह दरोडा आणि घरामध्ये बेकायदेशीर घुसणे तसेच रात्रीच्या वेळी घरफोडी करण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान हा जो आरोपी आहे तो चोरीच्याच उद्देशाने घुसल्याचा संशय पोलिसांना आहे। दरम्यान आता हल्लेखोराची ओळख पटलेली आहे आणि त्याला अटकही लवकरच करण्यात येईल अशी माहिती वांद्रे पोलिसांनी दिलेली आहे। तर हल्लेखोरानं कशा पद्धतीने सैफवर हल्ला केला याची माहिती समोर येते, आपण पाहूयात। हल्लेखोर पायऱ्या चढून बिल्डिंगमध्ये शिरला।
त्यानंतर बिल्डिंगमध्ये शिरल्यानंतर तो थेट सैफच्या घरात घुसला। हल्लेखोराची सर्व माहिती पोलिसांच्या हाती आहे आता। दरम्यान चोरीच्या उद्देशानंतरच हल्लेखोर घरात घुसल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे आणि आरोपीला शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांच्या 10 तुकड्या आता रवाना झाल्या आहेत। तर सैफच्या घरी आपण नक्की काय घडलं ते पाहिलेलं आहे। पायऱ्यांच्या माध्यमातून हा हल्लेखोर सैफच्या घरापर्यंत पोहोचला। तिथे आधी घरामध्ये शिरल्यानंतर त्याचा तिथल्या मदतनीसासोबत वाद झाला। तो वाद ऐकून सैफ अली खान जागा झाला। मदतनीसावर सुद्धा चाकूने वार केला होता त्याने आणि त्यानंतर सैफ अली खान जेव्हा या संपूर्ण वादामध्ये मध्ये पडला त्यानंतर सैफ अली खानवर जवळपास 6 वार त्याने केले। त्यापैकी 2 जखमा या अत्यंत खोल असल्याची माहिती समजते। त्याच्या मणक्याच्या जवळ एक जखम झालेली जिथे त्या सुरीचा तुकडा गेला होता आणि तो तुकडा काढण्यात शस्त्रक्रिया करून आता डॉक्टरांना यश आलेले। दरम्यान आता वांद्रे पोलिसांकडून या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कारण की आरोपीचा फोटो आता समोर आलेला आहे। तर सैफवरील हल्ल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आता समोर येते। हल्ल्याबाबत गुन्हे शाखेकडून तपास सुरू असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे। तर मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं योग्य नाही असं उत्तर फडणवीसांनी विरोधकांना दिलेलं आहे। पोलिसांनी त्या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे। याच्या पाठीमागे कशा प्रकारचा मोटिव्ह असू शकतो हे देखील आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे। कुठून ते आले हे देखील सांगितलेलं आहे। याच्यात पूर्ण कारवाई चालली आहे। देशातल्या मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे हे खरं आहे की कधी कधी काही घटना घडतात त्याला गंभीरतेने देखील घेतलं पाहिजे, पण केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं हे याकरता योग्य होणार नाही की याने मुंबईची प्रतिमा देखील खराब होते, पण ते अधिक सुरक्षित राहिलं पाहिजे या दृष्टीने निश्चित सरकार प्रयत्न करेल। तर मध्यरात्री हल्ला झाल्यानंतर सैफ अली खानला हॉस्पिटलमध्ये कुणी दाखल केलं याची माहिती आता समोर आलेली आहे। चाकू हल्ला झाल्यानंतर रक्तबंबाळ सैफ अली खानला रिक्षानं रुग्णालयात नेल्याची माहिती समोर येते। सैफ अली खानचा मोठा मुलगा इब्राहिम अली खान यानेच कारने नाही तर रिक्षातून सैफला सर्वात आधी लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं। 23 वर्षांचा इब्राहिम हा सैफची पहिली पत्नी अमृता सिंग यांचा मुलगा आहे आणि आपल्या वडिलांवर हल्ला झाल्याचं समजताच त्याने सैफच्या घरी धाव घेतली आणि वडिलांना तात्काळ लीलावतीमध्ये दाखल केलं। आपल्या वडिलांना पाहण्यासाठी सारा अली खान सुद्धा इब्राहिम सोबत सकाळी रुग्णालयामध्ये पोहोचल्याची दृश्य। तर रक्तबंबाळ अवस्थेमध्ये लीलावती रुग्णालयात दाखल केलेल्या सैफ अली खानवर शस्त्रक्रिया यशस्वी झालेली आहे। मणक्याजवळ खुपसलेली तीक्ष्ण वस्तू आता बाहेर काढण्यात आली असून सैफ अली खान धोक्याबाहेर आहे। सध्या सैफला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। He sustained major injury to the thoracic spinal cord due to lodged knife in the spine. Surgery was performed to remove the knife and also repair the leaking spinal fluid. 2 other deep wounds on his left hand and one on the neck was repaired by plastic surgery team. The entire surgery was monitored by Dr. Srinivas Kudwa as a cardiologist because of his other condition. He is completely stable now. He is recovering well and out of danger. तर सैफवर घरातच हल्ला झाल्यामुळे आता अनेक सवाल उपस्थित होत आहेत। कारण सैफच्या घरामध्ये शिरलेला हा हल्लेखोर होता की आणखीन कोणी असा प्रश्न उपस्थित झालाय। या प्रकरणी पोलिसांनी सैफच्या घरामध्ये काम करणाऱ्या 8 जणांची चौकशी केलेली आहे। त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं। यामध्ये फ्लोरिंगचं पॉलिश करणारे 4 जण, एक सुरक्षा रक्षक आणि घरातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। सैफच्या घरातल्या नोकरांचे मोबाईल सुद्धा आता जप्त करण्यात आले असून प्राथमिक माहितीनुसार या चोराने सुरुवातीला नोकराशी वाद घातला, आरडाओरडा केला आणि तेव्हा सैफ आवाजामुळे बाहेर आला आणि त्याने या वादामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला। तेव्हा चोरट्याने थेट सैफवरच जीवघेणा हल्ला केला। तर आता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतरचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। या व्हिडिओमध्ये करीना कपूर दिसतेय।
इमारतीच्या आवारामध्ये ती अत्यंत चिंताग्रस्त मनस्थितीमध्ये आणि आपल्या मदतनीसांसोबत ती संवाद साधत असून तिच्या चेहऱ्यावर प्रचंड चिंता दिसतेय। सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर करीना कपूर खान सकाळी 4:30 वाजता लीलावतीमध्ये पोहोचली आणि करीनाची बहीण आणि अभिनेत्री करिश्मा कपूर तिच्यासोबत होती। मात्र सैफला शस्त्रक्रियेसाठी नेलं असता या दोघीही तिथून निघाल्या। दरम्यान मध्यरात्री सैफच्या घरी नक्की काय घडलं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सैफ आणि करीनाच्या घरामध्ये शिरलेल्या चोराकडनं 6 वेळा चाकूने वार झाला आणि 2 जखमा अत्यंत खोलवर असल्याची माहिती आहे। सैफच्या मान आणि हातावर वार झालाय। एक जखम सैफच्या पाठीच्या कण्याजवळही झालेली आहे। सैफच्या मानेला 10 सेंटीमीटर एवढी मोठी जखम आहे। तर सैफ अली खानला मध्यरात्री 3:30च्या सुमारास लीलावतीमध्ये आणण्यात आलं। सैफच्या मणक्याजवळ अडकलेली 2 ते 3 इंच लांबीची वस्तू बाहेर काढण्यात आली। तर सैफवर झालेल्या हल्ल्यामुळे आता अनेक सवाल उपस्थित होत आहेत। याला कारण म्हणजे मुंबईच्या वांद्रे पश्चिम मध्ये अनेक सेलिब्रिटी राहतात, मात्र हाच वांद्रे पश्चिमचा परिसर आता सेलिब्रिटींसाठी अगदी अनसेफ असल्याचं दिसतंय। कारण हल्लीच्या घटनांमध्ये हेच चित्र समोर येतंय। सलमान खानच्या घराबाहेर काही दिवसांपूर्वीच गोळीबार करण्यात आला होता, त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती आणि बिश्नोई गँगने हा गोळीबार केला होता। त्यानंतर बिश्नोई गँगने थेट बाबा सिद्दीकींची हत्या केली। माजी राज्यमंत्री राहिलेल्या बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती आणि आता अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता सेलिब्रिटींचं हे वांद्रे असुरक्षित आहे का असा सवाल उपस्थित होतोय। तर याच संदर्भात काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया समोर येते, ऐकूयात। तर दुर्दैवी अशी ही घटना आहे, कारण ज्या तऱ्हेने मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आता दिसतंय की ते पूर्णपणे धिंडवडे निघालेले आहेत। म्हणजे राजकारणी असो किंवा सिने अभिनेत्री असो किंवा विविध क्षेत्रामधल्या लोकांवरती आज आपण बघतोय की घरामध्ये घुसून रस्त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी हल्ले व्हायला लागलेत। एवढी हिंमत का होते? कारण गुंडांना त्या ठिकाणी राजश्रय देण्याचं काम होतं। गुंड वर्षावर फिरतात, मंत्रालयामध्ये रील करतात, त्याच्यामुळे एक वातावरण झालेलं आणि कायद्याचा धाक नाहीये, कायद्याचा धाक नाही, कायद्याचा दरार नाही, म्हणून अशा घटना होतात। दुर्दैवाने घरात घुसून लोकांना मारायला लागले तरी आपण जर गप्प बसणार असू तर कुठे चाललाय महाराष्ट्र माझा? तर आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा एका वेगळ्या दिशेने सुद्धा करण्यात येतोय, कारण की बाबा सिद्दीकी हत्या, सलमान खानच्या घरावरील गोळीबार आणि सलमानला धमक्या या सगळ्यामध्ये बिश्नोई गँगचं नाव समोर आलं होतं आणि आता सैफ अली खानवरील हल्ल्याचा तपास सुद्धा याच दिशेने करण्याची शक्यता आहे। कारण काळवीट शिकार प्रकरणामध्ये सलमान खान सोबत सैफ अली खान सुद्धा होता आणि सैफ अली खानवर सुद्धा आरोप झाले होते। त्यामुळे बिश्नोई गँगच्या रडारवर सैफ सुद्धा आहे का आणि त्याच्याच गँग मधल्या कुणीतरी सैफवर हल्ला केलाय का याचा तपास पोलीस करू शकतात। तर सैफ अली खानवरील हल्ल्यामागे बिश्नोई गँग असल्याची शक्यता असताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यामागे मात्र वेगळीच शंका व्यक्त केलेली आहे। सैफवरील हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो। मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरनं अनेक वर्ष त्याला टार्गेट केलं जात होतं आणि ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडनं हा हल्ला करण्यात आलेला आहे का या दिशेने सुद्धा तपास करावा असं आव्हाड म्हणतायत। दरम्यान आव्हाडांनी नक्की काय ट्विट केलेलं आहे? एक सगळ्यात मोठी बातमी सध्या समोर येते। आताची सर्वात मोठी बातमी, सैफवरील हल्ला प्रकरणाचं सीसीटीव्ही सॅमच्या हाती लागलेला आहे। हाच तो हल्लेखोर, हे सीसीटीव्ही आपण बघतोय। हल्ला करून झाल्यानंतरची ही दृश्य आहे, ज्या पद्धतीने तो इमारतीमध्ये पायऱ्या चढत वर गेला होता, सैफवर वरती हल्ला केला, त्यानंतर तो खाली उतरतोय। त्याच्या गळ्याला एक बॅग आहे, त्याच्या हातामध्ये सध्या काही शस्त्र आहे का हे पोलीस तपासतीलच। त्यानंतर त्याच्या गळ्यामध्ये एक रुमाल असल्याचं सुद्धा दिसतंय। आपण पाहतोय हे सीसीटीव्ही सॅमच्या हाती लागलेला आहे। हल्लेखोराचा फोटो सर्वात आधी सॅमच्या हाती लागल्यानंतर आता सैफवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचं सीसीटीव्ही फुटेज सॅमच्या हाती लागलेलं आहे। अतिशय उच्चभ्रू अशी ही सोसायटी आहे। या सोसायटीच्या 12व्या माळ्यावर सैफ अली खान त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो आणि सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर पळत येतानाचं हे दृश्य आपण बघतोय।
सैफ अली खानच्या घरामध्ये हल्ला झाला, त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला आणि याच आरोपीने हा हल्ला केल्याचं समोर येत आहे. दरम्यान सैफचा हा हल्लेखोर सध्या कुठे दडून बसलेला आहे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 10 पथकं तैनात करण्यात आलेली आहे. आपण थेट आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडे जाऊया. सचिन, हल्लेखोराचं सीसीटीव्ही सॅमच्या हाती लागलेलं आहे, काय अपडेटेड माहिती तुमच्याकडे आहे? आपण बघतोय हल्लेखोराचं सीसीटीव्ही फुटेज आता साम टीव्हीच्या हाती लागलेलं आहे आणि कसा हल्ला केल्यानंतर आरोपी हा तातडीने जिना उतरून पळून जात असतानाचं हे संपूर्ण सीसीटीव्हीमध्ये कैद झालेलं आहे. आरोपीच्या पाठीवरती एक बॅग देखील आहे आणि चोरीच्या उद्देशाने हा आरोपी सैफ अली खानच्या घरात घुसल्याची माहिती सध्या पोलिसांनी दिलेली आहे. आरोपीची ओळख पोलिसांना निष्पन्न झालेली आहे. तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याचा पोलिसांचा दावा आहे. मात्र आरोपी हा अद्याप पोलिसांच्या हातात लागलेला नाही आणि त्याला पकडण्यासाठी मुंबई पोलीस तसेच गुन्हे शाखेच्या तब्बल 15 टीम सध्या या आरोपीच्या मागावर आहे. रात्री 2च्या सुमारास हाच आरोपी सैफ अली खानच्या घरात घुसला होता आणि त्यानंतर आरोपीने सैफ अली खानचा जो मुलगा होता जहांगीर, त्या मुलाच्या बेडरूममध्ये दबा धरून बसलेला होता आणि तेव्हा जेव्हा त्याने सुरुवातीला त्याच्या मेडवरती हल्ला केला आणि जेव्हा आरडाओरड ऐकून सैफ अली खान मध्ये आला तेव्हा त्याच्यावर देखील हल्ला करण्यात आला आणि हल्ल्यानंतर आरोपीने तात्काळ पसार झालेला आहे आणि पसार होतानाचं हे सगळं सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आलेलं आहे. जिन्यावरून लगबगीने पळताना आरोपी हा सीसीटीव्ही दृश्यांमध्ये कैद झालेला आहे. पळताना आरोपी हा सीसीटीव्ही मध्ये बघतो देखील की आपल्यावरती कोणत्या कॅमेराची नजर तर नाहीये ना आणि तेव्हाच आरोपी हा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाल्याचं, चित्रित झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि याच सीसीटीव्हीच्या माध्यमातून सध्या वांद्रे पोलीस तसेच मुंबई गुन्हे शाखा आरोपीला सध्या पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तब्बल 15 टीम या पोलिसांनी केलेल्या आहेत. अशी देखील सूत्रांची माहिती आहे की हा आरोपी हा रेकॉर्डवरचा क्रिमिनल असू शकतो आणि म्हणूनच आपण पकडले जाऊ नये म्हणून आरोपी सतत त्याचं लोकेशन बदलत आहे आणि म्हणूनच आपण बघतोय की आरोपीला पकडण्यासाठी सध्या पोलिसांना अडचणी येतात. मात्र आपण लवकरात लवकर आरोपीपर्यंत पोहोचू आणि या सगळ्याचा छडा लावू असा दावा देखील सध्या मुंबई पोलिसांकडून केला जातोय. सचिन, आपण जर हा सीसीटीव्ही बघितला तर 2:33 अशी वेळ तिथे दिसते आणि आपण हल्ल्याची जी वेळ बघितली ती साधारण 1:30 ते 2च्या मधली होती. त्यामुळे जवळपास अर्धा ते पाऊण तास हा संपूर्ण संघर्ष झालेला आहे. मात्र इतक्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये अशा पद्धतीने कोणीतरी चोरटा आतमध्ये घुसतो, त्याला अडवलं जात नाही आणि मुख्य म्हणजे घरामध्ये त्याला प्रवेश मिळतो. त्यामुळे या इमारतीच्या आजूबाजूला किंवा एकूणच सुरक्षेसंदर्भात मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे आणि त्या संदर्भात आता पोलीस काही पद्धतीने पावलं उचलण्याच्या मागावर आहेत का? कारण की एकूणच वांद्रे पूर्वचा परिसर हा अतिशय असुरक्षित झाल्याचं दिसतंय. नक्कीच सगळा वांद्राचा परिसर आहे. अनेक सेलिब्रिटी या सगळ्या परिसरात राहतात आणि असं असताना अशा प्रकारे अभिनेता सैफ अली खानच्या घरामध्ये अशा प्रकारे एक चोरटा घुसतो. चोरी करण्याच्या उद्देशाने तो घुसतो. सैफ अली खान हा इमारतीच्या 10व्या माळ्यावर राहतो आणि तो वरती चोर पोचतो. कोणालाही त्याचा पत्ता लागत नाही. इमारतीची सिक्युरिटी असते. एवढंच नव्हे तर सैफ अली खानची स्वतःची देखील सिक्युरिटी असते आणि ही सगळी सिक्युरिटी कॅमेरे चुकवत आरोपी लिफ्टने थेट सैफ अली खानच्या घरापर्यंत पोहोचतो आणि चोरी करून पसार देखील होतो. त्यामुळे नक्कीच आपण बघतोय की सुरक्षेचा मोठा प्रश्नचिन्ह इथे उपस्थित झालेला आहे. काही महिन्यापूर्वी अभिनेता सलमान खान याच्यावरती देखील मुंबईमध्ये अशाच प्रकारे गोळीबार करण्यात आला होता. एवढंच नव्हे तर अगदी गेल्या आठवड्यापर्यंत जी अभिनेत्री आहे पूनम ढिल्लो हिच्या घरी देखील चोरी करण्यात आली होती आणि आपण बघतोय की आता सैफ अली खानच्या घरावरती सैफ अली खानच्या घरामध्ये एक अनोळखी हल्लेखोर घुसतो. चोरीच्या उद्देशाने घुसतो आणि त्यानंतर तो थेट सैफ अली खानवरती हल्ला करून पसार होतो. त्यामुळे नक्कीच एक मोठा गंभीर प्रश्न इकडे उपस्थित झालेला आहे. एवढंच नाही तर जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील वरचेवर उपस्थित होतो आणि आपण बघतोय की आता सेलिब्रिटी जर मुंबईमध्ये सुरक्षित नसतील तर नेमकं सुरक्षित आहे तरी कोण असा प्रश्न देखील आता इकडे उपस्थित झालाय. नक्कीच आपण हे हल्लेखोराचं दृश्य बघतोय. तो परत जातानाचं हे दृश्य आहे. परत जातानाचा सीसीटीव्ही कॅमेरा आहे. मात्र तो चढत असताना वगैरेचा सीसीटीव्ही कॅमेरा अजून हाती लागलेला आहे की नाही, की कोणत्या वेगळ्या मार्गाने त्याने सैफच्या घरामध्ये प्रवेश मिळाला, काही अपडेटेड माहिती समोर येते का? आतापर्यंत जी माहिती मिळते ती सैफ अली खानच्या घरामध्ये जायला एक स्पेशल लिफ्ट आहे. एवढंच नव्हे तर आतापर्यंत जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यावरून असं माहिती मिळते की शेजारी असलेल्या इमारतीच्या भिंतीवरून त्या हल्लेखोराने उडी मारली. त्यानंतर त्याने इमारतीत प्रवेश केला. त्यानंतर तो थेट लिफ्टमधून हा हल्लेखोर सैफ अली खानच्या घरात घुसला. घरामध्ये हा हल्लेखोर दबा धरून होता. चोरी करण्याच्या उद्देशाने काही आपल्या हाती लागतंय का हे तो बघत होता आणि त्यानंतर जेव्हा सैफ अली खानच्या मेडने त्याला रंगेहात
हात पकडलं, आरडाओरड झाला, तेव्हा त्याने तिच्यावरती हल्ला केला. नंतर सैफ अली खानवरती देखील हल्ला केला आणि त्यानंतर हा हल्लेखोर 10 ते 11 माळे उतरून तो पसार झालेला आहे. आणि असं असतानाही हल्लेखोर कोणाच्याच हातात कसा लागला नाही. इमारतीच्या वरती जाताना देखील हल्लेखोराला कोणी बघितलं नाही. त्यामुळे एक सुरक्षेचा मोठा प्रश्न इकडे उपस्थित झालेला आहे. एवढंच नाही तर या हल्लेखोराला तात्काळ पकडून या सगळ्या गुन्ह्याचा सोक्षमोक्ष लावण्याचं देखील आता मोठं आव्हान इकडे मुंबई पोलिसांसमोर आहे. जी नक्कीच सुरक्षेचा प्रश्न तर सचिन उपस्थित राहतोच आहे या निमित्ताने. मात्र त्यापेक्षाही मोठा प्रश्न तो उपस्थित राहतोय म्हणजे बाजूच्या इमारतीमधनं हा हल्लेखोर या इमारतीमध्ये आला. त्याला माहिती होतं की सैफच्या घरापर्यंत जाण्यासाठी एक विशेष लिफ्ट आहे. याचा अर्थ संपूर्ण अभ्यास करून काही दिवसांची रेकी करून तर हा इथे आला नाही ना. त्यामुळे ही संपूर्ण घटना जी घडलेली आहे ती पूर्वनियोजित कट सुद्धा असू शकते. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं जे परिचित आहेत या संपूर्ण परिसरामध्ये परिचित आहेत त्यांच्याकडनं काही माहिती सुद्धा याने घेतली असू शकते. त्यामुळे त्या अनुषंगाने सैफच्या घरी काम करणारी माणसं, त्यांचे मदतनीस, इमारतीमधली माणसं, वॉचमॅन या सर्वांची सुद्धा चौकशी करण्यात येते का? नक्कीच आपण बघतोय की सुरुवातीला जेव्हा ही सगळी घटनाक्रम समोर आला तेव्हा आरोपी नेमका कसा घुसला, एवढी सुरक्षा असताना देखील तो कसा इमारतीत घुसला, त्याला कोणी आतून मदत केली आहे का असा प्रश्न इकडे उपस्थित झाला होता. आणि सैफ अली खानच्या घरी काम करणाऱ्या जवळपास 3 मेड आहेत, त्यासोबतच एक सुरक्षा रक्षक आहे. एवढंच नव्हे तर त्याच्या सैफ अली खानच्या घरामध्ये सध्या जे फ्लोरिंगचं पॉलिशिंगचं काम सुरू आहे त्यासाठी जे कर्मचारी सध्या इथे आलेले होते या सगळ्यांना इथे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांची देखील इकडे चौकशी केली जाते. कारण अशा प्रकारे सैफच्या घरामध्ये इमारतीची सुरक्षा होती, सैफची स्वतःची सुरक्षा होती. आणि असं असताना देखील आरोपी हा थेट सैफच्या घरापर्यंत कुणालाही न समजता पोचला. त्यामुळे आता त्याला घराच्या आतून जे कोणी कर्मचारी किंवा हाऊसमेड ज्या काम करतात, कोण सुरक्षा रक्षक कोण काम करतं त्यांनी त्याला मदत केलेली आहे का, हा पूर्वनियोजित कट होता का, या सर्व अनुषंगाने सध्या तपास सुरू आहे. सचिन, या संपूर्ण घटनेकडे आपलं असंच लक्ष असू द्या. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर आपण पाहू शकतो सैफ अली खानवर हल्ला झालेला आणि हल्लेखोराचं सीसीटीव्ही आता सामच्या हाती लागलेलं आहे. या सीसीटीव्हीच्या आधारे जवळपास 15 पथकं पोलिसांनी तयार केलेली आहेत आणि या हल्लेखोराचा शोध सुरू आहे. या हल्लेखोराचं जर आपण लोकेशन पाहिलं तर ते बदलत असताना पोलीस सांगतायत. तर अभिनेता सैफ अली खानवर हल्ला म्हणजे मुंबईची कायदा सुव्यवस्था ढासळल्याचं लक्षण असल्याची टीका शरद पवारांनी केलेली आहे. तसंच गृहमंत्री वांद्र्यामध्येच एका लोकप्रतिनिधीची हत्या झालेली आहे आणि त्यामुळे ही अतिशय चिंतेची बाब आहे. गृहमंत्र्यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालायला हवं असं पवार म्हणतायत. फक्त एकच आहे की मुंबईची कायदा सुव्यवस्था किती खाली ढासळते याचे लक्षण आहे. त्याचा उल्लेख तुम्ही केला, एकाची हत्या झाली त्याच भागात आणि हा दुसऱ्याचा प्रयत्न, या सगळ्या गोष्टी चिंताजनक आहेत. राज्य सरकारने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी, कारण गृह खातं त्यांच्याकडे, या गोष्टीकडे अधिक गांभीर्याने बघावं. तर बीड ते मुंबईपर्यंत राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था नसल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलेली आहे. त्यामुळे सामान्य जनता सुरक्षित नाही. त्यामुळे राज्यात काय चाललेलं आहे गृहमंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं असं राऊत म्हणतायत. अली खानवरती चाकू हल्ला झाला, मोठा कलाकार आहे. काल देशाचे प्रधानमंत्री मुंबईत होते, त्याच्यामुळे सगळी सुरक्षा व्यवस्था तिकडे असणार. हे जे कलाकार आहेत मोठे मोठे, ज्यांच्या घराला बाहेर सिक्युरिटी आहे, त्यांना स्वतःला सुरक्षा व्यवस्था आहे, तिथेही सरळ चोर घुसतात आणि हल्ला करतात. 15 दिवसापूर्वी सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाबरोबर 1 तास व्यतीत केला होता. आणि त्यानंतर सैफ अली खानवरती हल्ला झाला. तो चोराने केलाय, कोणी केला हा पुढला प्रश्न. पण या राज्यामध्ये कोणी सुरक्षित नाही.
तर सैफ अली खानवर हल्ला झालेला आहे आणि त्या संदर्भातल्या बारीक बारीक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। मात्र इतरही काही बातम्या आहे आणि आता बातमी आहे वाल्मिक कराड संदर्भात। वाल्मिक कराडच्या तपासामध्ये रोज नवनवीन खुलासे होत आहेत। एसआयटीने वाल्मिक कराडचे 3 मोबाईल जप्त केलेत। यामधील काही सिम कार्ड हे अमेरिकेत रजिस्टर असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे आणि यामध्ये आता रोज नवनवे खुलासे होत आहेत। तर एसआयटीने कराडकरनं जप्त केलेले 3 मोबाईल आहेत। कराडचे काही सिम कार्ड हे अमेरिकेत रजिस्टर करण्यात आलेले आहेत। निवडणुकीच्या काळामध्ये काही लोकांना फोन केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। फोन कुणाला केले, का केले याचा तपास एसआयटीकडनं करण्यात येतोय। वाल्मिक कराड 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहे। तर याच संदर्भात सुरेश धस नक्की काय म्हणतायत तेही आपण ऐकूयात। हे बघा, आका जो आहे हा सोपा आका नाहीये। हा आका 17 मोबाईल वापरत होता। आता तुम्ही नाविन्यपूर्ण योजना सांगितली की अमेरिकेवरून धमकी देत होता, वापरत असेल तेही करत असेल। आका काय काय नाही करू शकत। आकाचा बाका 50 लोकांना प्रत्येक महिन्याला काहीतरी ठराविक रक्कम पाठवत होता आका। मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड आणि पोलीस तैनात असतात। मात्र बॉडीगार्ड आणि पोलीस हेच एकमेकांमध्ये भिडल्याचं चित्र दिसून आलेलं आहे। मुक्तगिरी बंगल्यावर गुलाबराव पाटलांचा बॉडीगार्ड आणि पोलीस एकमेकांत भिडलेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज मुक्तगिरी बंगल्यावर बैठक बोलावली होती आणि ही बैठक संपल्यानंतर सर्व नेते मंडळी बंगल्यातून बाहेर पडत होती तेव्हा गुलाबराव पाटलांचा बॉडीगार्ड गेटवरील लोकांना बाजूला करत होता आणि त्याच दरम्यान बॉडीगार्डचा हात एका पोलीस कर्मचाऱ्याला लागला आणि त्यावर पोलीस कर्मचारी भडकले आणि यावरनं पोलीस कर्मचारी आणि बॉडीगार्डमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान हा संपूर्ण प्रकार मंत्री गुलाबराव पाटलांच्या समोरचाच आहे। यानंतर आता बातमी आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी संदर्भात, कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील कार्यकारिणीची तसंच काही पदांमध्ये सुद्धा बदल होणार आहे। 18 आणि 19 जानेवारीला राष्ट्रवादीचं शिर्डीमध्ये शिबिर आहे आणि या शिबिरामध्ये राष्ट्रवादीच्या बदलांवर शिक्कामोर्तब होणार आहे। यानंतर बातमी आहे शिवसेनेच्या गोटातून शिवसेना नेत्यांची मंत्री परिषदेची बैठक बोलावलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारीला लागण्याचे आदेश या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना मंत्र्यांना मार्गदर्शन केलेले आहे आणि आठवड्यातून एकदा जनता दरबार घेण्याचे सर्व मंत्र्यांना आदेशही देण्यात आलेले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारीला लागण्याचे आदेश यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना दिलेले आहेत आणि आठवड्यातून एकदा जनता दरबार घेण्याचे आदेशही या माध्यमातून देण्यात आले आहेत। आता बातमी आहे धक्कादायक नंदुरबारमधून, कारण विद्येचं शिक्षण देणारा शिक्षकच हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा प्रकार समोर आलेला आहे। हनी ट्रॅपमध्ये अडकून शिक्षकाला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तब्बल 12 लाखांची खंडणी मागितली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शिक्षकाची फेसबुकच्या माध्यमातून एका मुलीशी मैत्री झाली। त्यानंतर मुलीने शिक्षकाला धुळ्यामध्ये भेटायला बोलावलं। यावेळेस मुलीने विवस्त्र अवस्थेमध्ये शिक्षकासोबत व्हिडिओ बनवले आणि 3 जण त्याच वेळी घरात घुसले आणि 12 लाखांची खंडणी मागितली। हा संपूर्ण प्रकार शिक्षकाने पोलिसांना सांगितल्यानंतर चौघांना खंडणीची रक्कम घेताना अटक करण्यात आलेली आहे। यानंतर बातमी आहे मुंबईतून धारावी पुनर्वसन प्रकल्पाविरोधात मालाडमध्ये आमदार असलम शेख यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलेले आहे। यावेळेस पोलीस आणि असलम शेख यांच्यात जोरदार वाद झाला। धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी जमिनींची मोजणी करण्याकरता मालाडमध्ये अक्सा गावामध्ये आलेल्या नगर भूमापन अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी हुसकावून लावलं। आमदार असलम शेख यांच्या नेतृत्वाखालील एकत्र येत गावकऱ्यांनी काही काळ मढ आणि मार्वे मार्ग रोखून धरला होता।
असलम शेख आणि पोलिसांमध्ये काही काळ वाद सुद्धा झाला. धारावी पुनर्वसन प्रकल्पाला या माध्यमातून विरोध करण्यात आलेला आहे आणि पोलीस आणि आमदार असलम शेख यांच्यामध्ये यामुळेच वाद झाला. बातमी आहे महेश गायकवाड गोळीबार प्रकरणासंदर्भातली. या प्रकरणामध्ये आता फरार आरोपी नागेश बडेरावल याला शिर्डीमधून अटक करण्यात आलेली आहे. उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये आमदार गणपत गायकवाडने महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. तर गेल्या अनेक महिन्यांपासून नागेश बडेराव फरार होता. अखेर पोलिसांना त्याला पकडण्यामध्ये यश आलेलं आहे. यानंतर आता बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची. कारण आता 8व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारने अखेर मंजुरी दिली आहे. केंद्रीय कॅबिनेटने 8व्या वेतन आयोगाला ग्रीन सिग्नल दिलेला आहे. त्यामुळे केंद्रासह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये लवकरच वाढ होणार आहे. त्यामुळे आता निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा फायदा होणार आहे. माननीय प्रधानमंत्री जी ने केंद्र सरकार के सभी कर्मचारियों के लिए 8th सेंट्रल पे कमीशन को मंजूरी दे दी है। 8th सेंट्रल पे कमीशन आप सब जानते हैं 1947 से अब तक 7 पे कमीशन्स हुए हैं। आता बातमी आहे बारामतीतून पवार कुटुंबियांसंदर्भात. बारामतीमध्ये आज शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच मंचावर आले होते. लोकसभा निवडणुका निकालानंतर पहिल्यांदाच काका पुतण्या एकाच मंचावर दिसलेत. कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं ते एकत्र आले होते. मात्र दोघांमध्येही कोणताही संवाद झाला नाही. दरम्यान पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. तर बारामतीमध्ये पवार काका पुतण्यानं एकत्र जेवण सुद्धा केलं. कृषी प्रतिष्ठान कार्यक्रमानंतर शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र जेवण केलंय. प्रतिष्ठानच्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये मान्यवरांसाठी भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळेस शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्रित जेवण केलेलं आहे. तत्पूर्वी सकाळी कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं काका पुतण्या एकाच मंचावर असल्याचंही आपण पाहिलंय. मात्र एकाच मंचावर असूनही या दोघांमध्ये कोणताही संवाद झाला नाही. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अशी चर्चा होती दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांकडून आणि तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांकडून देखील. सुनंदा वहिनींचं तुम्ही नाव घेतलं, त्यांनी देखील गेलं की कुटुंब एकत्र यावं म्हणून. कुटुंब कधीच वेगळं नव्हतं. कुटुंब एकत्रच आहे. आजही आहे, कालही होतं, आजही आणि उद्याही राहील. विधानसभा निवडणुकीनंतर जी राजकीय समीकरणं बदलली आहेत त्यानंतर असं वाटतं की कुटुंब आणि पक्ष किंवा राजकारण एकत्र करावं. कुटुंब माझ्यासाठी एकत्र आहे. कालही होता, आज आणि उद्याही राहील. त्याच्यामुळे तो माझ्यासाठी तो इश्यूच नाही आहे. आणि पॉलिटिकल जॉब इज अ प्रोफेशनल जॉब ना. नातं आणि ज्या जबाबदाऱ्या आहेत प्रोफेशनल याच्यात गल्लत कशी करायची. तर बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये मंत्री पंकजा मुंडे सुद्धा उपस्थित होत्या आणि या कार्यक्रमामधून त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांची सकाळ एवढ्या योग्य कामासाठी कधीच गेली नाही. दरम्यान बारामतीमध्ये कृषी कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. पंकजा मुंडे त्यांच्या शेजारी बसलेल्या सुप्रिया सुळे आणि दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार असं चित्र दृश्य आपण पाहतोय. आणि कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमावर हे विविध पक्षातले नेते एकाच व्यासपीठावर आले होते आणि दादांसोबत काम करताना सकाळ चांगल्या कामासाठी जाते असं त्या म्हणतायत. मला माझ्या जीवनातमधली सकाळ कधीच एवढी योग्य कामासाठी गेली नाही. 3-4 कप चहा पिण्यात गेली, डोकं खराब करणाऱ्या बातम्या ऐकण्यात गेली. पण सकाळी आधी त्यांनी मला काल सांगितलं की ताई आपण 7:45ला भेटू. मग मला वहिनींचा फोन आला की आपण 7:15लाच तयार राहा आणि 7:30लाच या. मला यायला 7:31च झाले होते पण दादा ऑलरेडी गाडीत बसलेले होते आणि मी धावत जाऊन गाडीत बसले. म्हणजे मला असं वाटलं की बारामतीमध्ये तुम्ही मला दर महिन्याला जरा बोलवत जा. त्यामुळे इथला प्रोफेशनलिझम हा खरंच मला शिकता येईल. आता एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे अर्थसंकल्पासंदर्भात. महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 3 मार्च पासून सुरू होणार आहे आणि 10 मार्चला नवा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. आगामी आर्थिक वर्षामध्ये महायुती सरकार कोणत्या नव्या योजना आखणार आणि खर्च करणार याचा लेखाजोगा 10 मार्चला मांडण्यात येणार आहे.
आता बातमी आहे हिंडनबर्ग संदर्भात गौतम अदानी यांच्या उद्योग समूहातील कंपन्यांवर आरोप करणारी हिंडनबर्ग रिसर्चनं त्यांचं कामकाज बंद करण्याची घोषणा केलेली आहे आणि याच संस्थेच्या अहवालामुळे अदानी समूहातील कंपन्या आता अडचणीत आलेल्या आहेत। कंपनीचे संस्थापक नाथन अँडरसन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून हिंडनबर्ग रिसर्च बंद करत असल्याची घोषणा केलेली आहे। त्यामुळे आज शेअर बाजार सुरू झाला तेव्हा अदानी उद्योग समूहाच्या लिस्टेड कंपन्यांमध्ये जोरदार तेजी बघायला मिळाली आहे। हिंडनबर्ग आता बंद होणार आहे आणि याचमुळे आज जेव्हा मार्केट सुरू झालं त्यावेळेस अदानींचे शेअर वधारले। हिंडनबर्ग बंद झाल्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर या संदर्भात माहिती दिली। हिंडनबर्ग समूह मी बंद करत आहे। याच हिंडनबर्गने अदानी समूहावर आरोप केले होते। बातमी आहे मुंबईतून। पायलट प्रोजेक्ट म्हणून 20 ठिकाणी फेरीवाले मुक्त करण्यासाठी मुंबई महापालिका अपयशी ठरलेली असे ताशेरे हायकोर्टाने ओढलेले। तसंच हायकोर्टाने यावेळेस राज्य सरकारला बॉम्बे पोलीस ऍक्ट आणि मुंबई महापालिका कायद्यामध्ये सुधारणा करून पोलिसांवर अधिक जबाबदारी टाकण्याच्या सूचनाही केल्या आहेत, जेणेकरून शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांना आळा घालण्यासाठी बीएमसीच्या अधिकाऱ्यांना ते मदत करतील असंही हायकोर्टाने म्हटलेलं आहे। तर फेरीवाल्यांवर कारवाईचे आदेश द्या, बॉम्बे पोलीस ऍक्टमध्ये सुधारणा करण्याचा सल्लाही दिलेला आहे आणि असं म्हणत हायकोर्टानं बीएमसीच्या एकूणच कारभारावर ताशेरे ओढलेत। काल मुंबईमध्ये पार पडलेल्या युद्धनौकांच्या लोकार्पण सोहळ्यावरनं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर आरोपांचा भडीमार केलाय। भारतीय नौदलाच्या सभागृहामध्ये एक प्रकारे राजकीय पक्षाचा मेळावा झाला असं म्हणत संजय राऊतांनी मोदींवर निशाणा साधला। प्रधानमंत्र्यांचे भाषण आपण काळजीपूर्वक पहा। माझ्या माहितीप्रमाणे एक गंभीर गोष्ट आहे, हा राजकीय मेळावा संरक्षण दलाच्या जागेत झाला। इंडियन नेव्हीच्या एखाद्या सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या किंवा त्यांच्या समर्थक आमदारांचा खासदारांचा मेळावा झाला असेल तर ही संधी इतर पक्षांना मिळणार आहे का? हा मेळावा जर झाला असेल असं मी ऐकतोय, आज वृत्तपत्रात बातम्या सुद्धा आहेत, तर ती गंभीर आहे। मग या मेळाव्याचं पैसे कोणी भरले? तर बारामतीमध्ये आज कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। शरद पवार आणि अजित पवारांसह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या प्रदर्शनाचं उद्घाटन संपन्न झालं। ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमानाने या कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। आजपासून 21 जानेवारीपर्यंत कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन पाहता येणार आहे। तर आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पोहोचवणार असल्याचं अजित पवारांनी या प्रदर्शनामधून सांगितलेलं आहे। दरम्यान ऊसाच्या शेती आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान शेतकऱ्यांना अवघ्या 5,000 हे तंत्रज्ञान मिळणार आहे। अगदी गेम चेंजर आणि क्रांतिकारक असे संशोधन असून ऊसापाठोपाठ फळबागा, भाजीपाला यावर सुद्धा प्रयोग केले जाणार आहेत असं सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी सांगितलेलं आहे। बारामती कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन आज झालं आणि या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना अनोखं असं तंत्रज्ञान बघायला मिळणार आहे। मुख्य म्हणजे AI आधारित शेती संदर्भातलं तंत्रज्ञान या माध्यमातून बघायला मिळणार आहे आणि अवघ्या 5,000 मध्ये तंत्रज्ञान घेताही येणार आहे। त्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये आश्वासक आणि क्रांतिकारी असे बदल या माध्यमातून करता येणार आहे। 16 ते 21 जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे आणि भारतातील सर्वात मोठं प्रदर्शन हे असणार आहे। बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन आज संपन्न झालं। या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून फळबागा, ऊस शेती या संदर्भातले नवे प्रकल्प म्हणा, शोध म्हणा इथं आपल्याला बघायला मिळणार आहेत। मुख्य म्हणजे AI तंत्रज्ञानावर आधारित अशा अनेक गोष्टी शेतीमधून विकसित केल्या जातात, त्या माध्यमातून शेती विकसित केली जाते आणि अशा अनेक गोष्टी या कृषी प्रदर्शनातून आपल्याला बघायला मिळणार आहेत। ऊसापाठोपाठ आता फळबाग, भाजीपाला यावर अनेक प्रयोग केले जात आहेत आणि ते प्रयोग इथं यशस्वीरित्या तुम्हाला बघता येणार आहेत असं माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी म्हटलेलं आहे। बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाचं आज सकाळी उद्घाटन झालं। या उद्घाटन कार्यक्रमासाठी अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे उपस्थित होत्या।